नमस्ते, मी श्रीरंग गायकवाड, सकाळचा कोल्हापूरचा संपादक। आमची विठाई अर्थात वारी सलोख्याची या आषाढी वारीच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत। आज माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ लेखक राजन खान सर। नमस्ते। नमस्कार। नमस्कार। या आमच्या कार्यक्रमात आपलं स्वागत असो। आणि राजन खान सरांबद्दल मी महाराष्ट्राला सांगायला नको, कारण ज्येष्ठ लेखक म्हणून ते परिचित आहेतच, विचारवंत म्हणून परिचित आहेत, आणि त्याच्याहीपेक्षा एक अलीकडच्या काळातली मी असं मानतो की मोठी ओळख त्यांची म्हणजे अक्षरमानव नावाची ती जी माणसं जोडण्याची संघटना चालवतात। या संघटनेच्या अनेक उपक्रमांमुळं ते महाराष्ट्राला माहिती झालेले आहेत। मी त्यांना प्रश्न विचारणार आहे, वारीच्या संबंधाने प्रश्न विचारणार आहे, इथल्या संस्कृतीच्या समन्वयाच्या संबंधाने प्रश्न विचारणार आहे। पण ते सध्या जे काम करतायत, आपण जी ही सलोख्याची वारी ही जी संकल्पना मांडली, मला असं वाटतं गेले अनेक वर्ष ही सलोख्याची वारी ही जी संकल्पना आहे ती ते स्वतः जगत आहेत। त्यांची अक्षरमानव ही जी संघटना आहे ही राज्यभर त्या प्रकारचे उपक्रम जोडण्याचं, माणसं जोडण्याचं काम ती करते। म्हणून मी सर तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो असा की तुम्ही तुमच्या अक्षरमानव संघटनेबद्दल पहिल्यांदा थोडं सांगा, काय ही संघटना उपक्रम करते ते सांगा। मुळात तीच संकल्पना आहे, सलोख्याची वारी म्हणजेच अक्षरमानव। आपण जग म्हणू पण भारत हा विशेषतः आपल्या चर्चेत ठेवू। भारतात भेदांचा बुजबुजाट खूप आहे आणि माणसं एकमेकांच्या द्वेषाला, तिरस्काराला आणि मारामाऱ्यांना जाताना इथं जास्ती दिसतात। तर या ठिकाणी समन्वयाचं, सलोख्याचं काम करणारी एक यंत्रणा असली पाहिजे, एक संघटित स्वरूपाची यंत्रणा असली पाहिजे जी ताटस्थ्यानं प्रत्येक माणसाचं फक्त माणूस म्हणून विचार करते, अशा पद्धतीची एक यंत्रणा असली पाहिजे। आणि अक्षरमानव जे काही बोलू पाहतं ते मुळात सलोख्याचंच आहे आणि ते स्वतः अक्षरमानवनं शोधलेलं नाही। मुळात गंमत अशी आहे की भारत आपल्याला जेवढा ज्ञात आहे, जेवढा आकाराला आल्याचा आपल्याला इतिहास कळतो, त्यात लक्षात घ्या या देशात भेदांच्या पेरण्या करणारे लोक होतेच, पण दुसऱ्या बाजूला तगडेच्या तगडे असे सलोख्याच्या वाऱ्या काढणारे लोक होते। म्हणजे मला चारवाकापासून आठवतं, गौतम बुद्ध आहेत, महावीर जैन आहेत, अगदी फुले आंबेडकरांपर्यंत आहेत। आणि त्यातली खूप गंभीर गोष्ट आधीच सांगून ठेवतो, जेवढ्यांनी भेद पेरले त्यांना या देशानं महात्मा, संत या पदव्या कधीच दिलेल्या नाहीत। ज्यांनी करुणेचं बोलले, ज्यांनी समन्वयाचं बोलले, प्रेमाचं बोलले, माणुसकीचं बोलले, माणूसपणाचं बोलले, ते लोक मात्र या देशानं नेहमी महात्मा आणि संत केले। त्यातली मग बारकी वैगुण्याची एक गोष्ट सापडते, संत महात्मे केलं या करुण लोकांना, पण त्याची सर्वत्र अंमलबजावणी झाली का? तर या देशाचं एक बारकं वैगुण्य असं आहे की मागचाच माणुसकीचा संदेश द्यायला दर शतकाला एक नवा महात्मा जन्माला घालण्याचं काम या देशानं केलेलं आहे। तर अक्षरमानवनं सुरुवात केली असं म्हणणार नाही मी। आम्ही चारवाक गौतम बुद्धापासूनची जी परंपरा आहे तिचे वाहक आहोत आणि माणसं दुसऱ्या माणसाला किमान माणूस म्हणून जगू द्या या पद्धतीची मांडणी करणारे जे लोक झाले त्यांचे आम्ही वाहक आहोत। त्याला एक सांघिक स्वरूप आताच्या काळात देणं गरजेचं वाटलं। जग खूप मोठं एकत्र आल्यासारखं दिसतं आता, पण जगाचा गर्दीचा बुजबुजाट झाला, प्रत्यक्ष माणसं एकत्र आलीत असं वाटत नाही। आपण प्रादेशिक भेद, साधे कपड्यांचे सुद्धा भेद, फडक्यांचे भेद, चिंध्यांचे भेद, दाढी शेंडी याचे भेद, भाषांचे भेद आणि जात धर्म तर आहेतच, परमेश्वर याचे भेद, एवढा भेदांचा बुजबुजाट। तर मला माणसांमध्ये सांस्कृतिक विविधता असायला हरकत नाही वाटत, पण मूलभूत जी भावना आहे की प्रत्येक माणूस इथून तिथून एक, पृथ्वीवरचा सगळा माणूस किंवा अख्खी मानवजात एक असते, ही भावना जी मधून लुप्त होते ती भावना पुन्हा बळकट करण्यासाठी म्हणून काही एक काम केलं पाहिजे, म्हणून मग आम्ही अक्षरमानव सुरू केलेला आहे। बरं। आणि सर मुळात मी ज्या प्रश्नाकडे जाणार आहे, ज्या परंपरेचा उलगडा तुमच्याकडून घेणार आहे, ती परंपरा म्हणजे गंगा जमुनी परंपरा। ही गंगा जमुनी परंपरा शतकानुशतके या भारतामध्ये, या समाजामध्ये वाहते आहे।
ही जी समन्वयाची धारा आहे, ही समन्वयाची धारा नेमकी काय आहे हे मी सरांना विचारणार आहे. आपला जो विठाई अंक जो आहे वारी सलोख्याची, याच्यामध्ये राजन खान सरांचा लेख आहे, त्याच्यात त्यांनी सविस्तर ते लिहिलेलं आहे. त्यांनी जी संकल्पना मांडली आहे किंवा त्यांनी त्याचं जे विवेचन केलं आहे असं आपण म्हणूया, ते सविस्तर तुम्हाला वाचायला मिळेलच. पण ते आज प्रत्यक्षात आपल्या सोबत आहेत. तर सर, ही गंगा जमुनी परंपरा जी आहे त्याच्याविषयी जरा तुम्ही सांगा. मुळात एक आहे की दिसायला काल्पनिकरित्या का होईना किंवा वरपांगी का होईना, आपण माणूस जरी असलो तरी वेगवेगळे दिसतो. म्हणजे उदाहरणार्थ धर्म आहे. प्रत्येकाला वाटतं आपला धर्म ही स्वतंत्र गोष्ट आहे. जाती आहे, प्रत्येकाला वाटतं आपल्या जाती ह्या स्वतंत्र गोष्ट आहे. प्रदेश आहे, हां, म्हणजे उदाहरणार्थ काश्मीरी माळ, उदाहरणार्थ तामिळनाडूचं माळ, उदाहरणार्थ महाराष्ट्राचं माळ, हे सगळे एकमेकांना स्वतंत्र समजतात. हे प्रत्यक्षात काल्पनिक भेद आहेत, पण आहेत, ते रुजलेत. तर गंगा जमनीचा मूळ हेतूच तो आहे की तो दुसरा काहीही असेल, त्याच्या प्रथा परंपरा काही असतील, पण तो पहिल्यांदा माणूस आहे, तर मी त्याच्या प्रथा परंपरांचा आदर केला पाहिजे आणि जमेल तेवढा त्याच्यात सहभाग दिला पाहिजे. तर एकमेकांनी एकमेकांशी जुळणं, आनंदांमध्ये जुळणं, दुःखांमध्ये जुळणं आणि ज्या प्रथा परंपरांच्या गमती जमती आहेत किंवा काही आदर्श आहेत याच्यामध्ये एकमेकांचा आदर करणं, जुळणं, याला गंगाजमनी असा आपल्या भारतामध्ये शब्द आहे. आणि हा 2 नद्यांवरनं आला असला तरीही तो कुठेही लागू पडतो, म्हणजे अख्ख्या जगभर हा लागू पडतो. आपल्या मध्ययुगीन साहित्यकारांनी हिंदू मुसलमान जास्ती करून विशेषतः लक्षात ठेवून हिंदू मुसलमानांच्या समन्वयाच्या जागा शोधून त्याला गंगा जमनी असा संदर्भ दिलेला आहे किंवा ही संकल्पना गंगा नदी आणि यमुना नदी यांचा संगम. हां, आणि त्याचंही पुन्हा मला स्वतःला जाणवणारी गोष्ट अशी वाटते की इस्लाम आला भारतात असं म्हटलं जातं, तर इस्लामी संस्कृती ही यमुनेच्या काठी जास्ती वसलेली आहे आणि गंगेला हिंदूंच्या दृष्टीनं जास्ती मान्यता आहे आणि ती जास्ती संस्कृती ती गंगेच्या काठी फुललेली आहे. तर इस्लाम आणि हिंदू यांचा समन्वय असं गंगा जमनीचं स्वरूप आहे. पण मला त्याच्या पुढे जाऊन सांगायचं आहे, हा काही नुसता हिंदू मुसलमानांचा देश नाही आहे. इथं बौद्ध दर्शन मांडलं गेलं आहे, इथं जैन दर्शन मांडलं गेलं आहे, इथं शीख आहेत, ख्रिश्चन आहेत, पारशी आहेत, ज्यू आहेत, लिंगायत आहेत आणि असे कितीतरी प्रवाह आहेत. या सगळ्यांच्या प्रयोगांची, सगळ्यांच्या संदर्भांची एकमेकातली मिसळण, घुसळण म्हणजे गंगा जमनी. नुसते हिंदू मुस्लिम मला मंजूर नाही. बौद्धांचं आपण कितीतरी काही चांगलं उचललेलं आहे, हिंदूंचं काही चांगलं उचललं आहे, मुसलमानांचं काही चांगलं आहे. तर चांगलं उचलून एकमेकांच्या बरोबरीला येणं हे जिथं जिथं सांगितलं जातं तिथं, म्हणजे ते बौद्धांच्या बाबतीत असेल, ख्रिश्चनांच्या बाबतीत असेल, तर मला वाटतं ती गंगा जमनी आहे. आणि गंगा जमनी नुसती धार्मिक आणि जातीय परंपरांची नाही, देवांच्या परमेश्वराच्या परंपरांची नाही. गंगा जमनी एकमेकांचा आहार, एकमेकांचे पेहराव, एकमेकांच्या भाषा, या सगळ्याच बाबतीत, अगदी वास्तुकला, चित्रकला, तुमच्या जेवढ्याही कला आहेत त्या मुळात गंगा जमनी आहेत. कला ही कुठल्याही धर्माच्या मालकीची नाही. भाषा, जगातली कुठलीही भाषा ही कुठल्याही धर्माच्या आणि जातीच्या मालकीची नाही. सगळ्या जगानं मिळून सगळ्या जगातल्या भाषा जन्माला घातल्यात, हे भाषांचं सत्य आहे. मग आता खूप लोक दावे करतात की आमचा धर्म आहे आणि आमच्या धर्माची मांडणी या भाषेत झाली आहे म्हणून ही भाषासुद्धा आमच्या धर्माची नाही. धर्म नंतर आले, भाषा आधी होत्या. तर याचं ज्ञान एकमेकांना देणं आणि पुन्हा त्यातही समन्वय करणं, भाषांचा सुद्धा आदर करणं, आहाराचा आदर करणं, याला म्हणायचं गंगा जमनी. बरोबर. म्हणजे मला आठवतं आहे की तुम्ही या लेखामध्ये खूप एक सुंदर वर्णन केलेलं आहे. की सुंदर वर्णन म्हणण्यापेक्षा एक वाक्य तुम्ही असं लिहिले, धर्म, भाषा, प्रांत, खाणं पिणं, आहार विहार या सगळ्यांची एक भारतात सुंदर खिचडी पाहायला मिळते. अशी खिचडीची कुठली उदाहरणं देशातली सांगता येतील? प्रचंड आहेत. म्हणजे त्या एक आहे, त्या उदाहरणांचं तर कणाकणात भरलेली उदाहरणं आहेत, पदोपदी भरलेली उदाहरणं आहेत. तुम्ही आहार घ्या, जेवण, भारतातलं जेवण. तर जेवण ही मुळात तुमची एकट्याची कला नाही, तुमच्या धर्माची आणि जातीची मालकीच नाही. छोटं उदाहरण देऊ का? मजेशीर संदर्भ असा आहे, हिंदूंचे जे उपवास आहेत, उपवास असं त्याला शुद्ध भाषेत म्हणतात. हे उपवासाची संकल्पना आहे मूळच्या अरबांची, आणि अरबांची म्हणताना मी मुसलमानांची नाही म्हणत आहे, ती मुसलमानांच्या आधीच्या अरबांची आहे. 1 दिवसाचा उपवास करावा ही त्यांची मूळ संकल्पना आहे. ती आरोग्याच्या दृष्टीनं चांगली आहे. पण आपण हिंदू उपवासावर केंद्रित होऊ. मजेशीर संदर्भ सापडतो. उपवासाची देणगी दिली अरबांनी, उपवास ठेवायचा असतो बुवा.
पण हिंदू उपास आपल्या महाराष्ट्रात तरी उपास ज्या दिवशी आहे त्या दिवशी जे जे पदार्थ खातात त्यातला एकही भारतातला ओरिजिनल नाही, मूळचा इथला नाही. बरं. ते सगळं तुम्ही राजगिरा घ्या, होय. साबुदाणा घ्या, खजूर घ्या, शेंगदाणे घ्या, रताळी घ्या, काय काय जे जे लागतं, वरीचा तांदूळ घ्या, अजून काय असेल ते सगळं उपासाचे, हिंदू उपासाचे जेवढे पदार्थ आहेत ते जगभरातनं कुठनं आलेले आहेत. पदार्थ जगभरचे, हो. अरबांची उपासाची पद्धत हो. आणि पाळतंय कोणतं हिंदू. हिंदू. हे गंगा जमनीचं एवढं आवडव्य उदाहरण आहे. बरं. अशी कित्येक लाखो उदाहरणं आहेत, कित्येक म्हणजे भाषांच्या बाबतीत बोलायचं. या मध्यपूर्व म्हणताना, मध्यपूर्व आणि भारत असं बोलताना तुम्हाला एक संदर्भ महत्त्वाचा द्यायचा आहे. खूप वेळा बोललं जातं की मुसलमान आक्रमक म्हणून भारतात आले. मुळात भारत नावाचं काही अस्तित्वात नाही आहे 1947 पर्यंत. या राष्ट्राचा नकाशा सातत्यानं प्रत्येक शतकात, प्रत्येक दशकात बदलत गेलेला आहे. आपण सिंधू संस्कृतीवर केंद्रित होऊ. 5000 वर्षापूर्वीची सिंधू संस्कृती 15 लाख वर्ग किलोमीटरमध्ये पसरलेली होती. 15 लाख वर्ग किलोमीटर म्हणजे झालं काय? म्हणजे मध्य प्रदेश, गुजरात, सिंध, इराक, इराण, उझबेकिस्तान आणि गंगेचं काही थोडंसं खोरं हे मिळून सिंधू संस्कृती होत असेल आणि अरबांच्या मध्ये मुसलमान जन्माला येत असतील तर माझ्या माहितीनुसार ते जे आक्रमक म्हणून आले असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा मुख्य संदर्भ असा आहे की ते सिंधू संस्कृतीतनंच उठले आणि सिंधू संस्कृतीतच आले. आणि असं बहुतेकांचं झालं. अजून एक मोठा गंगा जमनी संदर्भ सांगतो तुम्हाला. जगात जेवढेही ठळक धर्म येतात त्या सगळ्या धर्मांची स्थापना किंवा उदय हे सिंधू संस्कृतीच्या 15 लाख वर्ग किलोमीटरमध्ये झालेलं. तुम्ही कुठलाही धर्म घ्या, ज्यू घ्या, मुस्लिम घ्या, ख्रिश्चन घ्या, बौद्ध घ्या, जैन घ्या, शीख घ्या, पारशी घ्या, हे सगळेच्या सगळे हे 15 लाख किलोमीटर वर्ग किलोमीटरच्या परिसरातच जन्माला आलेत. आणि दक्षिण भारतात नव्हे, पूर्व भारतातही नव्हे, लुंबिनीपर्यंतच पोहोचावे आणि तिकडं जेरुसलेमपर्यंत पोहोचावे. तर जेरुसलेम ते लुंबिनी या एवढ्याशा मापात ह्या सगळ्या धर्मांचा शोध लागलेला आहे. म्हणजे धर्म असले पाहिजेत हे एका प्रदेशानं शोधले. तर हे या प्रदेशाचं वैशिष्ट्य. मग मला प्रश्न पडतो, तुम्ही एकाच प्रदेशात जर जन्माला आलेले आहात सगळे धर्म घेऊन तर मारामाऱ्या कशाला करताय? गंगा जमनीनं जगता येईल ना. बरं, तुमच्याच भावंडांनी दुसरा धर्म काढलाय. 4500 वर्षापूर्वी पहिल्या धर्माची स्थापना झाली इथं अधिकृतपणे. त्याचं नाव जीव. त्याच्यानंतर एक एक धर्म जन्माला येत गेले आणि हिंदू धर्माला गेल्या 2000 वर्षात एक आकार आला. हिंदू हा शब्द सुद्धा आपल्या प्राचीन वाङ्मयात सापडत नाही. आत्ता त्या धर्माला धर्माचा आकार येऊ पाहतोय. पण ही एक जीवन पद्धती आहे आणि संकल्पना आहे. पण ह्या सगळ्या जीवन संकल्पना सुद्धा या प्रदेशातच जन्माला आलेल्या आहे. तर हे खरं तर एकमेकांच्या भावांनी, एकाच घरातल्या भावांनी वाटण्या झाल्यासारखं आहे. पण मग मला वाटतं सुखानं जगू द्यायला पाहिजे ना. द्वेष कशाला केला पाहिजे? बरोबर आहे. आणि धर्म आणि पंथ म्हणजे वेगवेगळे आहेत. कुठले धर्म एकमेकांशी समन्वय ठेवून आहेत किंवा कुठले पंथ अगदी एकमेकांशी समन्वय आहेत अशी भारतातली उदाहरणं आहेत. एक लक्षात घ्या, एक चळवळ इथं चालत राहील. ती गोष्ट महत्वाची आहे. माणसं एकत्र येत आहेत असं दिसलं तर माणसं एकत्र आली तर आपला व्यवसाय बुडेल. हो, अशा प्रवृत्तीची काही व्यावसायिक मंडळी प्रत्येक धर्मात, प्रत्येक प्रदेशात जन्माला आली. फार पूर्वीपासून, अगदी पहिल्यापासून, या काळातलं नाही. हा, ते जवळजवळ मुळात एक आहे. छोटंसं एक विधान करायचं, माझा वेगळा धर्म असला पाहिजे असं ज्याच्या डोक्यात पहिल्यांदा आलं असेल आणि आपल्या धर्माची एक वेगळी टोळी असली पाहिजे असं, तर हाच मुळात भेदाचा भेदाचं बीज आहे. तर गंमत अशी आहे, यातनं असे काही लोक तयार झाले की भेदांच्या जीवावर जगता येईल. हो, तर भेद हे काही जणांच्या जगण्याचं माध्यम आहे. पण मूलभूत गोष्टी, भेदांच्या बाहेर माणूस एक असतो हे कळलेले लोक पण खूप आहेत. मग यांनी त्या भेदांचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना टक्कर देण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले. म्हणजे चारवाक पहिली मांडणी तो करतो, गौतम बुद्ध ती मांडणी करतो, महावीर ती मांडणी करतो, कबीर आहे, गुरु नानक आहे, आपले बसवेश्वर आहेत, अगदी महात्मा फुले आहेत, आपलं वारकरी संप्रदाय. हो, गंमत अशी आहे की नुसती एकटी माणसं सुद्धा विरोधाला भेदांच्या उभी नाही राहिली. तो विरोध केला पाहिजे. माणसांना माणूस असल्याची एकत्र या म्हणण्याची हाक दिली पाहिजे. याच्यासाठी या देशात पुन्हा
विचार आणि पंथ संप्रदाय सुद्धा तयार झाले. म्हणजे तुमच्याकडे जे सगळे हो. नाथ हा कुठल्याही धर्माचा आणि जातीचा भेद न करणारा पंथ आहे. दत्त संप्रदाय आहे, आपले महानुभाव आहेत, वारकरी आहेत, हे ठळक आहेत. या लोकांनी कधीही भेदाच्या मांडणीत आपण एकत्र येऊ असं केलेलं नाही. यांनी भेदाचं दुकान चालवणारे जे लोक आहेत त्यांच्या विरोधासाठी संघटनात्मकरित्या काम करावं म्हणून या पंथांची स्थापना केली. अगदी शैव पंथ आहे. शैव हे कशासाठी जन्माला आले तर तुम्ही शैवांचा जर इतिहास तपासला तर शैवांनी सगळ्यांना सामावून घेतलंय. त्यांनी धर्मांचे भेद केलेले नाहीत, जातींचे भेद केलेले नाहीत. म्हणजे काश्मीर हे आपलं हे शैवांचं आत्ताचं अजूनही मुख्य अड्डा राहिलेला आहे. आणि तिथं सगळ्यांनी समन्वय केलेला आहे. म्हणजे राज्यकर्ते तलवारी जरी घेऊन आले असले आणि ते तलवारींनी लढले असले तर राज्यकर्तेही माणूसच होते शेवटी आणि त्यांना समन्वयानं जगणं गरजेचंच होतं. तर शैविझमचा काश्मीरवर जो पगडा आहे तो तिथल्या हिंदू, मुस्लिम आणि शीख या राजांना स्वतःलाही सांभाळावा लागला. हे मोठं उदाहरण आहे. आणि पंथांपुरतं बोलायचं तर मी स्वतः वारी केलेला माणूस आहे, मला जवळचं आहे, महानुभावांमध्येही राहिलो आहे. आपलं ते ठरलं आहे की आपण एका कप्प्यात नाही राहायचं. आणि आणखी एक आहे की आत्ताच्या स्वरूपात या सगळ्यांबद्दल बोलायचं तर यांचेही पुन्हा स्वतःच्याच जाती झाल्या की काय आणि यांचेही नियम झाले आणि पंथ कट्टर झाले की काय असं वाटण्यापर्यंत स्थिती आलेली आहे. पण यांच्या ज्या मूळ भूमिका आहेत, वारकरी असतील, महानुभाव असतील, सगळ्यांना घेऊन निघा, सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या बाजूच्या नाही पंथ आहेत त्या बाजूचे आणि मी त्याच बाजूचा आहे. आणि तुम्ही एक सांगितलं म्हणजे मी वाचलं तुमच्या लेखामध्ये, बाऊल आहेत पश्चिम बंगालमध्ये जे सुफी आणि साधू, हिंदू आणि मुसलमान असं हिंदू आणि मुसलमान असं आपण शब्द तुम्ही म्हणताय तसं वापरू. आणि इकडं प्रणामी पंथाचं मी उदाहरण वाचली. ही नेमकी काय प्रणामी पंथ कुठला, काय, इथं त्याला कोणी स्वीकारलं? तुम्हाला एक आहे, एवढ्याशा मुलाखती ते अख्खा इतिहास सांगता येणार नाही. पण एक आहे की बाऊल हे यांचा एक संदर्भ देतो आपल्या तुमच्या प्रेक्षकांसाठी. बंगालमध्ये हिंदू आणि मुसलमान साधू एकत्र येतात, फकीर आणि साधू, आणि 3 दिवसाची जत्रा साजरी करतात. या लोकांना बाऊल असं म्हणतात. हे लोक एकमेकांची गाणी म्हणतात, आपापली पण गाणी म्हणतात, ती त्यांच्या देवांच्या भक्तीची असतात. सुफी त्यांचं म्हणत राहतात, हिंदू त्यांच्या देवांचं म्हणत राहतात आणि दोघं मिळून 3 दिवसाची मोठी जत्रा एकत्र साजरी करतात. तुझं गाणं मी म्हणतो, माझं गाणं हो तसंही, आणि तुझं तू म्हण आणि माझं मी पण म्हणतो. पण आपण दुसऱ्या टोकावर, मी उत्तर ध्रुवावर राहतो, दक्षिण ध्रुवावर नाही, आपण एकत्रच राहू आणि एकत्र एकमेकांना जाणून घेऊ. हे बाऊलचं मोठं उदाहरण आहे. प्रणामी तसंच आहे. छत्रसाल राजाच्या काळात बुंदेलखंडामध्ये प्रणामी पंथाची स्थापना झाली. छत्रसालाचं कर्तबगारी तो मुस्लिम राजांना विरोध करतो एवढीच आपल्याकडे सांगितली जाते. प्रत्यक्षात छत्रसाल हा हिंदू मुसलमान समन्वयाचं एवढं मोठं काम करत होता त्यानं, आणि त्याचा एक गुरु होता कोणी, मला आता नाव नाही आठवत. या लोकांनी मिळून प्रणामी पंथाची स्थापना केली. तो असा होता की त्यांचे 5 प्रमुख होते. त्या छत्रसाल पंचायतन म्हणतो आपण, पंचायतनामध्ये स्वतः छत्रसालही होता. दुसरी गोष्ट, ती छत्रसालाचा गुरु होता, आणखी कृष्ण होता. आणि अजून एक कोणी गुरु. आणि सगळ्यात महत्वाचा संदर्भ जो आता गुगलवरनं उडवलेला आहे तो असा आहे की मोहम्मद पैगंबर हा या पंचायतनांमध्ये होता. यांना गृहीत धरून ह्या पंथाची स्थापना झाली. कशासाठी तर समाज म्हणून हिंदू मुस्लिम माणूस म्हणून एकच आहेत हे प्रणामी पंथानं सांगायचा प्रयत्न केला. त्यातनं आपले थोरला बाजीराव हा प्रणामी पंथाचा झालेला आहे. आपल्याकडं त्या मस्तानी ताईंना नर्तिका म्हणून बदनाम करायचा प्रयत्न होतो, पण ती छत्रसालाच्या अधिकृत बायकोची अधिकृत मुलगी होती. आणि छत्रसालानं फार सन्मानपूर्वक प्रणामी पंथ दर्शवण्यासाठी मस्तानी ही बाजीरावाला रीतसर लग्न करून दिलेली बायको आहे. त्यांची पद्धत अशी होती, मला त्यातली एकच प्रथा सांगायची, त्यांना जर मूल झालं तर ते दोन्ही धर्मांची नावं ठेवायची. उदाहरणार्थ बाजीराव आणि मस्तानीला जे मूल झालं त्याला 2 नाव आहेत. एक नाव मस्तानीनं दिलेलं आहे ते आहे कृष्णा, आणि बाजीरावानं जे नाव दिलं ते मुस्लिम नाव आहे बहादूर. तर बहादूर आणि कृष्णा या नावानं तो जगला.
आणि गमतीचा भाग म्हणजे तुम्हाला जर याचे पुरावेच हवे असतील तर तुम्ही इंदोरला गेलात तर ह्या कृष्णाचे, बाजीराव आणि मस्तानीचे वंशज आजही इंदोरमध्ये राहतात. हां, हे मोठे संदर्भ मोठे आहे. संदर्भ. मी ऐकलंय की महात्मा गांधींची आई, महात्मा गांधी असे कसे होते, हो, हां, ते सगळं समन्वय कसा करायला निघाले, हिंदू मुस्लिम सगळे एकत्र आले पाहिजेत वगैरे. तर त्यांची आई प्रणामी पंथाची होती. अर्थात मला हे माहीत नाही की मोहनदास करमचंद गांधींना दुसरं काय नाव होतं ते मला नाही माहिती, पण पुतळीबाई या प्रणामी पंथाच्या संस्कारात वाढलेल्या बाई होत्या, इथपर्यंत मी ऐकलेलं आहे. बरं. ही आपली परंपरा आहे. शीखांबद्दल सांगायचं तर मी ती कथा ऐकली जी आता ऐकू येत नाही. शीख हा आता स्वतंत्र धर्म झाला आहे, पण मी जे मांडणी ऐकली शीख धर्माची ती अशी होती की मुसलमान आणि हिंदू भांडतायत का एकमेकात, हो, तर गुरु नानकांनी हिंदूंना सांगितलं तुमचा थोरला मुलगा मला द्यायचा, मुसलमानांना सांगितलं तुमचा थोरला मुलगा मला द्यायचा. आणि या दोघांनी दिलेली जी मुलं आहेत त्यांना गुरु नानकांनी प्रचारक, स्वयंसेवक म्हणून तयार केलं आणि त्यांना ते पगडी, दाढी वगैरे एकत्र सगळं, कृपाण, कट्यार काय जे असेल ते, कंघी, असं सगळं देऊन या लोकांमध्ये, हिंदू मुसलमानांमध्ये भांडणं होऊ नयेत म्हणून शीख धर्माची स्थापना गुरु नानकांनी केली, असा संदर्भ आहे. आणि तो फार आवड हवे. वा, आता तो अलीकडच्या काळात ऐकायला मिळत नाही. ठीक नाही, आहे, आपण काय करायला लागलो, हे जे गंगा जमनीवाले आहेत ना, हे थोडा आवाज कमी झाल्यासारखं झालाय. हो, भेदवाले आहेत ना, ते नेहमी दुकान मोठं चालवतात आणि गंगा जमनीवाले आपले गृहीत धरून असतात की कुठं आपण गंगा जमनीत आहोत तर कुठं जाऊ. हो. आपला अख्खा देश हा मुळात एक व्याख्या सांगायची आहे तुम्हाला, तुमच्या माहितीसाठी सांगतो. हिंसक, भेद करणारे लोक हे अतिशय अल्पसंख्य असतात. मोजून 4-5% लोक असतात. हे 95% हा देश आहे ना, हा सहिष्णू लोकांचा देश आहे, हा समन्वयाचा देश आहे आणि गंगा जमनीचा आहे. आणि मुळात करुणा, यातनंच जगाचा विकास होतो. या गंगा जमनीवाल्यांचं मूल्य आहे करुणा. तर हा देश करुण लोकांचा आहे, कारुण्य सांभाळणाऱ्यांचा आहे. होतं काय, हे फार आवाज काढतात, हिंसक लोक फार आरडाओरडा करतात आणि गंगा जमनीवाले शांत असतात, गरीब असतात, मायाळू असतात, मवाळ असतात. या आक्रोशामुळं असं वाटतं की गंगा जमनीचा आवाज मेला की काय, तर तसं नाही आहे. हा देश 95% गंगा जमनीचा आहे आणि ती चारवागापासून फुले आंबेडकरांपर्यंत, शाहू महाराजांपर्यंत आणि आपल्यापर्यंत ती परंपरा येऊन भिडलेलीच आहे. आपण नाही भांडत आहोत. मी राजन खान नाव लावतो, तुम्ही श्रीरंग गायकवाड नाव लावता, तर माझ्या डोक्यात तुमच्याबद्दल भेद नाही आहे. ही मूलभूत जी मानवी बैठक आहे, मेंदूची बैठक आहे, ही गंगा जमनीचा आहे. बरोबर. आणि सर, मगाशी तुम्ही जो संदर्भ सांगितला प्राणामी पंथाचा, मी एक संदर्भ वाचला जो या अंकात आहे, जो तुम्हीही वाचू शकता, की औरंगाबादमध्ये एक निपट निरंजन नावाचे बाबा आहेत. निपट निरंजन बाबांचं तिथं काय दर्गा म्हणा, समाधी म्हणा ही आहे. मी त्याच्याविषयी परत एकदा सांगणार आहे, पण आत्ता बोलता बोलता संदर्भ निघाला म्हणून. निपट निरंजन बाबा त्यांनी औरंगजेबाला सुनावलं अशी एक कथा आहे. पण औरंगजेब त्यांच्याकडे जाऊन 21 दिवस राहिला आणि मग त्या दोघांचा जो संवाद आहे त्याचे दोहे आहेत आणि ते फार सुंदर आहे. आणि निपट निरंजन बाबांचं आणखी एक उदाहरण सांगितलं जातं की त्यांनी दर्गा बांधला तर तिथे हिंदू जाईनात, मग मंदिर बांधलं तर तिथं मुस्लिम जाईनात, मग ते दोन्ही मोडून त्यांनी संडास बांधलं तर दोन्ही तिथे जायला लागले आणि त्याच्यावर त्यांनी दोहे केलेत. आणि हे निपट निरंजन बाबा हे तिथून आलेले, छत्रसाल बुंदेलखंडातून, प्रणामी पंथाचे. त्यांचा संबंध परत तुम्ही सांगितलेल्या नाथ पंथाशी आहे आणि मग तो पुढे जाऊन वारकरी पंथाशी, असा तो सलोख्याचा सगळा प्रवाह आहे. म्हणजे तुम्ही जे सांगताय ही सगळी सलोख्याची, समन्वयाची, माणुसकीची, मानवतेची अशी परंपरा आहे. सर, आणखी एक की जागतिक पातळीवर अशी कुठली उदाहरणं, निरीक्षण आहेत तुमची की त्यांचा एकमेकांशी समन्वय, त्या लेखामध्ये तुम्ही एक फार सुंदर असं लिहिलं आहे की विज्ञान हे समन्वयाचं एकदम जागतिक उदाहरण त्याला म्हणता येईल. लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या जाती, धर्म, परमेश्वर, लिंग, संप्रदाय याच्यात भेद करू शकता. विज्ञान हे गंगा जमनीचं पहिलं अचाट उदाहरण आहे. आणि विज्ञान म्हणताना मानवी विज्ञान आणि निसर्गाचं विज्ञान असे दोन प्रकार करू. निसर्गाचं विज्ञान हे निसर्ग जन्माला आल्यापासूनचं आहे, ज्याचा आपल्याला पत्ता नाही. या सृष्टीनं पृथ्वी तयार केली, पृथ्वीवर जीव तयार केले. जीव तयार करताना तिनं विचार नाही केलेला याला वेगळा करतो त्याला वेगळा करतो. जीव त्या सृष्टीनं गंगा जमनीच्याच भावनेनं जन्माला घातले. म्हणजे निसर्गाचं विज्ञान कशातच भेद करत नाही. तुम्हाला सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे हे निसर्ग सांगतो. मग माणसानं स्वतःच्या हातात विज्ञान घेतलं, स्वतःसाठी शोध लावले. तर गंमत अशी आहे की विज्ञान कधीच म्हणालेलं नाही की हा शोध तुम्ही वापरायचा नाही. उदाहरणार्थ न्यूटननं गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, तर गुरुत्वाकर्षणाचा शोध हा
एका धर्मासाठी नाही लावलेला. हो. न्यूटन म्हणू शकला असता हो. मी ख्रिश्चन आहे आणि हा फक्त ख्रिश्चनांचा शोध आहे. हो. तर वैज्ञानिक कधीही बोललेले नाहीत हा शोध धर्मांचा आहे. धर्मांनी जातींनी स्वतःच्या शोधाशिवाय दुसरा शोध कुठलाही लावलेला नाही. आणि जर शोधलंच असेल तर त्यांनी भेदच शोधले. गंगाजमनी करणारेही लोक होते पण भेद फार प्रबळ राहिले. विज्ञान तुम्हाला कधीही नाकारत नाही की तू माझं हे वापरू नको. घड्याळ कोणी वापरावं, घड्याळ कोणी शोधलं, ते विज्ञानानं शोधलं. पण असं म्हणत नाही मुसलमानाचं घड्याळ वेगळं, हिंदूचं घड्याळ वेगळं. आता अर्थात त्या घड्याळांमध्ये ते आजांचे आवाज आणि आरतीचे आवाज देण्याची पुन्हा त्यातही भेदाचे धंदे करण्याचे. रंग वगैरे वापरायला लागेल. अणुबॉम्ब शोधला काय? तर अणुबॉम्ब ही विज्ञानाची उपज आहे. अणुबॉम्बला तुम्ही म्हणूच शकत नाही ख्रिश्चन अणुबॉम्ब, मुस्लिम अणुबॉम्ब, हिंदू अणुबॉम्ब. हे जगातले सगळे शोध. एवढं कशाला हो? माणसानं कपडा शोधला ना, माणसानं शेती शोधली ना, आग शोधली ना, याला कुठले भेद लावणार आहात तुम्ही? ही गंगाजमनीच आहे ना. तर मूलभूत जगणं जे आहे निसर्गानं दिलेलं आणि विज्ञानानं दिलेलं, ही आवाढ हवी आहे गंगाजमनी. आणि तुम्ही आपापसात कितीही भेद करावं. काही दोन गोष्टी आहेत ना त्या फार समन्वयाच्या आहेत. तुमचा जन्म होतो ना तर ती नैसर्गिक प्रक्रिया आहे ना, ती साली जगभर एक आहे सगळ्यांची. आणि तुमचा मृत्यू होतो ना ती पण प्रक्रिया एक आहे. मग मध्ये काल्पनिक ढोंग काय करताय? हां, तो हिंदूचा आहे बरं का, तो मुसलमानाचा आहे बरं का. आणि प्रथा कुठल्याही पाहा, तुमचा जीव जाणार असतो मृत्यू होताना. तर जीव जाताना विचार नाही करत तुम्हाला जाळणार आहेत की पुरणार आहेत. तर मृत्यू ही गंगाजमनी आहे. हो. तुम्ही नंतर तिचे भेद करा. होय. तर मला वाटतं निसर्गाचंही विज्ञान आणि माणसाचंही विज्ञान हे सगळ्यांच्या सुखासाठी आणि सगळ्यांच्या अंमलासाठी आहे. हे सगळ्यांसाठी विज्ञान हे सगळ्यांसाठी आहे. आणि सर या अंकात मी काही उल्लेख करतो ज्याचा मी स्वतंत्रपणे आमच्या या विठाई अर्थात वारी सलोख्याची या अंकात काय काय आहे हे मी स्वतंत्रपणे सांगणार आहे. पण सरांच्या निमित्ताने मी फक्त 2-3 उदाहरणांचा उल्लेख करतो. सर तुम्ही असं म्हणालात की मी वारकरी आहे, आहातच तुम्ही वारकरी आणि सलोख्याचे वारकरी आहात. तर वारकऱ्यांमध्ये शेख मोहम्मद कबीराचा शेखा अशी एक परंपरा सांगितली जाते. मग आम्ही या लेखामध्ये अगदी हाताच्या बोटावर पटकन आम्ही शोधली तर आम्हाला 30 स्थळं तरी अशी समन्वयाची सापडली. मग त्याच्यात शेख मोहम्मद आहेत, कबीर आहेत, चांद बोधले आहेत, साईबाबा आहे आणि अशी अनेक जंगली उदाहरणं, महाराज आहे, जंगली महाराज आहेत. अशी उदाहरणं तुम्ही सांगा जरा तुमच्या पद्धतीने. नाही हीच सांगितलेलीच. पण अशी सगळी आठवण काढायला अवघड पण आहे. होय. पण तुम्ही जाल तिथं आहे, अनगडशाह बाबा आहे देहूचे. तुम्ही जाल तिथं आहे. अनगडशाह बाबाची कथा तर फारच मजेशीर आहे. अनगडशाह बाबा हे कुठनं भटकत आलं. हां. त्यांना सांगण्यात आलं की त्यांच्याकडे वाडगा होता, त्याला चमला म्हणतात. हो. त्या वाडग्यात कितीही भीक घातली कुणीही तरी तो भरला जायचा नाही. ह्या दंतकथा रम्य असतात ना, या दंतकथा तेवढं लक्षात ठेवलं पाहिजे. ती खरं तर बुद्धिमान माणसं होती, सुफी संत होते आणि तुकोबा. त्यांना कोणीतरी सांगितलं की देहू नावाचं एक गाव आहे या पृथ्वी तलावर आणि तिथं तुकोबा नावाचा एक माणूस आहे कोणीतरी, हो. तुझ्यासारखाच फकीर आहे. तू त्याच्या दारात जाऊन भीक मागितलीस तर कदाचित तुझा वाडगा तिथं भरला जाईल. ते बिचारा आलं देहू शोधत. आणि आता एवढं मोठं गाव पाहिल्यावर त्याला प्रश्न पडला या तुकारामाचं गाव घर कुठलं. तर त्यानं ती एक संकल्पना राबवली. तो प्रत्येक दारात जायचा आणि भीक मागायचा की मला वाडा. त्यानं एकच ठरवलं होतं ज्या दारात हे वाढलं जाईल ते तुकारामाचं घर. हो. कोणाला विचारायचं नाही तुकाराम कुठं राहतो. देण्याची भावना ज्याच्याकडे येतो. हां, नाही आणि ते वाडगा भरला पाहिजे हा पुरावा. गेला ना तो सगळ्या दारादारात फिरला. तुकारामाच्या घरी गेला तर आपली जिजाऊ तुकयाची माऊली ती बाई दळत बसली होती. आवली तुकाराची पोरगी तिथं शेजारी बसून आहे आणि बाहेरनं आवाज आला वाडावा माया म्हणून. तर पोरीनं पीठ घेतलं. आवली नेहमीच्या स्वभावानं म्हणाली ठेव, कुणीही येतात रस्त्यावरचे देऊ नकोस. तर ती पोरीनं काय ऐकलं नाही. ती तुकोरामाच्याच स्वभावावर गेलेली पोरगी होती. तिनं जाऊन थोडंसं चिमूटभर मीठ त्या वाडग्यात टाकलं आणि वाडगा ओसंडून व्हायला लागला. अनगडशाह बाबा आणि तुकाराम हे नंतरच्या आयुष्यातले मित्र आहे. आणि पालखी जेव्हा पहिला मुक्काम करते तुकोबारायाची ती अनगडशहाच्या ओट्यावर करते. आपण हे संदर्भ का सांगायला लपवायला लागलोय, असे गावगाव आहे. बारामतीला मशीद आणि महादेवाचं मंदिर एक भिंतीला आहे. हां, काशी विश्वेश्वराचं तसं. आत्ता या नव्या बदलात काय करतायत मला नाही माहीत, पण या जागा आहे. मग औरंगजेब एवढा कठोर आणि कर्मठ मुसलमान म्हणता, तर मग औरंगजेबानं हिंदू देवतांना, हिंदू देवालयांना दिलेल्या देणग्यांचं काय करणार. मला स्वतःला माहिती आहे की मोरगावचा जो गणपती आहे त्याला औरंगजेबानं चांदीची चादर दिलेली आहे, जी कलेक्टरकडे होती पुण्याच्या, ती आता मोरगावला परत दिलेली आहे.
असे कितीतरी संदर्भ आहेत. आणि त्या माऊलींच्या मंदिरामध्ये निजामाचा चौघडा वाजतो रोज संध्याकाळी 7:30 वाजता, हा ज्याने पैसे दिले. हा हे सगळीकडे गुंतागुंत आहे. आपण करायला काय लागलोय, भेदवाल्यांच्या नादी फार लागलोय आणि हिंदू मुसलमान समन्वयाचे ना मुद्दे काढायला लागले. मग मुसलमानांनी किती अत्याचार केले वगैरे अशा कथांमध्ये फार रमलेलो. शिवाजी महाराजांचं सगळं जगणं एक गंगाजमनी आहे. शिवाजी महाराजांचा एक गुरु याकूत बाबा दापोली जवळ आहे. हो, त्याचे काय कधी उल्लेख करणार आपण. शिवाजी महाराजांना देणगी दानं द्यायची फार सवय नव्हती. काम कर तर तुला पोटाला देईल. शिवाजी महाराजांनी ज्या कमी देणग्या दिल्या त्यात याकूत बाबाला देणगी दिल्याचे उल्लेख आहेत. असे कितीतरी संदर्भ सांगता येतील आपल्या जगण्यातले. म्हणजे थोडी उदाहरणं देतो. म्हणजे मग बिलकुल. शिखांचा जो ग्रंथ आहे तो गंगा जमनीचं दांडगं उदाहरण. वा वा, क्या बात. की तुम्ही कुठल्याही धर्माच्या पंथाच्या लोकांच्या दोहे, अभंग, श्लोक यांचा संकलन म्हणजे अगदी दादू दयालपासून आपल्या संत नामदेवापर्यंत कित्येक लोक तिथं सापडतात. गुरु ग्रंथ साहेबा, गुरु नानकाला हे कळलेलं होतं. हे जे आपापसात मारामाऱ्या करणारे लोक आहेत ना, मग तुम्हाला एका सगळ्या ग्रंथात आणून दाखवतो. एकच ग्रंथ आणि गुरु नानकानं मूर्ती नाही ठेवली, ग्रंथ ठेवला, अक्कल शिखा म्हणून. हे फार गंगाजमनी आणि ते सगळ्यांनी वाचा. आता केलंय काय आपण, तो शिखांचा धर्मग्रंथ नो, तो सगळ्या मानवी समाजाचा धर्मग्रंथ आहे. नामदेवाचं घ्यायचं काय कारण आहे, 61 पद. हा, तर का घ्यायची. खरं तो मराठी माणूस, हा, इकडून तिकडे गेला, घाटी माणूस. हा, आणि त्याचं का घ्यायचं. तर मला वाटतं गुरु नानक एवढा मोठा धडा देतात की तुम्ही सगळे चांगलं बोलणारे लोक आहेत, ते सगळ्या जाती धर्मात आहेत, तुम्ही एकवटून यांचा विचार करा. औरंगजेबाच्या भावाचं काय करूया, दारा शुको. हो, दारा शुको तुमच्या हिंदू संस्कृतीतले खूप सारे ग्रंथ उर्दू, अरबी, फारसीमध्ये घेऊन जातो. दारा शुकोचा एक मित्र आहे सरमत नावाचा, हा नग्नपणे हिंडायचा आणि औरंगजेबाचं त्याचं भांडणच होतं. म्हणजे सरमत राज्यकर्त्याशी भांडण होतं, ते वैचारिक भांडण होतं पण राज्यकर्त्याशी भांडण होतं. हा सरमत सगळ्या धर्मांमध्ये फिरून आला होता. आता गंमत अशी आहे, सरमत नेमका कुठल्या धर्माचा हा संभ्रम आहे. कुणी म्हणतं तो ख्रिश्चन होता, कुणी म्हणतो तो जीव होता, कुणी म्हणतं तो मुसलमान होता आणि तो स्वतः काही फारसं बोलत नाही, तो सगळ्यांना ग्रेट म्हणतो. तर सरमत ही दांडगं उदाहरण आहे. आपला आदिलशाह सरस्वतीची आणि गणेशाची कवनं लिहितो. दुसरा आदिलशाह, हा गाजलेला आदिलशाह, हा सरस्वतीची शाहतुराब चिश्ती नावाचा माणूस मनाच्या श्लोकांचं नामदासांच्या दखनीत भाषांतर करतो. शाह मुंतोजी नावाचा एक दक्षिणेत कर्नाटकात माणूस आहे. शाह मुंतोजीला हिंदू लोक मृत्युंजय स्वामी म्हणतात. हा 12 वर्ष एका ब्राह्मणाच्या मागे लागला होता की मला शिष्य करून घे, आणि तो टणकच होता ब्राह्मण. त्याला पाझर फुटायला 12 वर्ष गेली, एक तप गेलं आणि मग त्यानं शिष्यत्व दिलं. आत्ता हिंदू मुसलमान सगळे त्याच्या दर्ग्यावर जातात शाह मुंतोजीच्या. त्याला हा कवी आहे शाह मुंतोजी आणि हा मृत्युंजय स्वामी नावानं प्रसिद्ध आहे. हुसेन अंबर खान नावाचा माणूस आहे जो गीतेवर टीका लिहितो. हा गणेश भक्त आहे. साताऱ्याजवळ त्रिपुटी नावाच्या गावाचं नावच सुंदर आहे. त्रिपुटी ही आपली आध्यात्मिक संकल्पना आहे. सांडिली त्रिपुटी, दीप उजळीले घटी. हा, ती त्रिपुटी तिथं प्रत्यक्षात गाव आहे. तिथं शेख सुलतान नावाचा आधी शाहिरी करणारा, पक्कड लावण्या लिहिणारा माणूस. हा माणूस एका गुरुनं, त्याचा तिथला गुरु आहे हिंदू गुरु, नाथांपैकीच आहे, नाथांची एक शाखा आहे. त्या गुरुनं सांगितलं की हे काय करत बसलाय, हे कृष्ण. तर हा कृष्णाचा भक्त झाला. शेख मोहम्मद, लतीफ खाटी, आलम प्रभू ही वेगवेगळ्या संप्रदायांमधली उदाहरणं आहेत. म्हणजे दत्त संप्रदायात मुसलमान राहिले, वारकऱ्यांमध्ये राहिले, नाथांमध्ये राहिले. नवनाथांना नऊ पीर मानतात. आमच्या कोल्हापूरच्या कागलमध्ये गैबी पीर आहे. तुमच्या घाडग्यांचं तर वैशिष्ट्य आहे, तुमच्या घाडग्यांचं कुलदैवत गैबी पीर आहे. त्या छत्रपती घाटगे घराण्यात गैबी पीर लेटर हेडवर असायचं. म्हणजे आपण जसं श्री गणेश वगैरे लिहितो, ओम वगैरे काय काय लिहितो, तसं त्याच्यावर गैबी प्रसन्न असं लिहिलेलं. अजूनही प्रचाराची सुरुवात तिकडनं करतात. हा, म्हणजे चांद बोधल्यांचं उदाहरण तुम्हीच दिलं. एकनाथांचे गुरु शहामुनी नावाचा महानुभाव होता जो कवी पण आहे. खंडोबाला, आपला जेजुरीचा जो खंडोबा आहे
याला मल्लू खान म्हणून मल्लू खान म्हणतात. वा वा. हा. रसखान नावाचा मुसलमान होता हा. UP मध्ये, हा. उत्तर प्रदेशात. हा आयुष्यभर श्रीरंग कृष्णाचा भक्त म्हणून जगला आणि राधेच्या अवतारात जगला. वृंदावनात हा जिथं कृष्णानं लीला केली असं म्हटलं जातं. हा राधा होऊन कृष्णाची भजनं म्हणत अख्खं आयुष्य काढलं राधेच्या वेशात, क्या? असा रसखानाचा संदर्भ आहे. हो. हं. हो. मोगल हा. देशातले हिंदूंचे, ज्यूंचे, यहुद्यांचे म्हणजे यांचे सण आपल्या किल्ल्यांमध्ये साजरे करत. हो. म्हणजे ते औरंगजेब बिचारा फिरतीवरच राहिलं. पहिल्यांदा सुभेदार होता औरंगाबादला, म्हणजे दखनेत 25 वर्ष इथं काढली आणि शेवटचाही काळ 27 वर्षाचा त्यानं अख्ख्या खालच्या दक्षिण भारतात काढला, महाराष्ट्रात नव्हे. तो फक्त मराठ्यांविरुद्ध लढायला आला होता, हे वाक्य चूक आहे. अख्खा देश अजून शिल्लक होता, तर त्याच्या लढाया वेगळ्याच होत्या. तर त्याची छावणीचा पसारा असायचा 4-5 किलोमीटर लांब, एक गावच असायचं. त्याच्या छावण्यांमध्ये सगळ्या जाती धर्माचे सैनिक आणि लोक होते, त्याच्या बायकाही होत्या. यांचे सगळ्यांचे सण छावण्यांमध्ये होते. शाहू महाराज असं सांगितलं जातं, संभाजीचे चिरंजीव 19 वर्ष औरंगजेबाच्या कैदेत होते. कैदेत नव्हते ते, संरक्षणात होते. 110 माणसं शिवाजी महाराजाच्या घराण्यातली औरंगजेबाच्या 19 वर्ष ताब्यात होती. आणि संदर्भ असा आहे की औरंगजेबाची जिथं छावणी असायची तिथं शेजारी उजव्या हाताला शाहू महाराजांची छावणी असायची. छावणी म्हणजे महाल, पडद्याच्या असतील पण 3-3 मजल्याच्या छावण्या असायच्या. ते साधं सोपं काम नाही. छावणी म्हणजे लावल्या कानातीन मांडव घातलं आणि पावसाला वाहून गेला असं नव्हतं. ते वादळा वाऱ्यात टिकणारे महालच बांधायचे. ते शाहू महाराजांना, जर शाहू महाराज हे औरंगजेबाचे वैरी असते ना, तर स्वतःच्या छावणी शेजारी त्याची छावणी लावली नसती. वैऱ्यांना, राजसत्तेला जो आव्हान देईल अशा वैऱ्यांना मोगल ग्वाल्हेरच्या किल्ल्यात डांबायचे आणि डोळे काढायचे. 19 वर्षांनी औरंगजेबाच्या लक्षात आलं की आपण आता मरणार आहोत, तर आता शाहूला स्वतःचं उभं केलं पाहिजे. आणि शाहूही मोठा झालेला आहे. तर सगळं शिक्षण देऊन, वैऱ्याच्या पोराला कोणी शिक्षण देतं? घोड्यावर बस, तलवार चालव, भाला चालव, सगळी नीट तयारी करून शाहू महाराजांना सोडलेलं आहे औरंगजेबानं. हा गंगाजमनीचा मोठा संदर्भ आहे. मला असं वाटतं औरंगजेबाचा ना नव्यानं विचार होणं गरजेचं आहे. कारण भेदिक जे लोक आहेत ना, त्यांनी औरंगजेबाला खलनायक म्हणून भांडवल लय करून ठेवलंय. तर जरा नव्यानं शोधलं पाहिजे ना आपण सगळ्यांनी म्हणून. आणि जर तुमचा शेवट होणार असेल तर मी काही बिलकुल काही तुम्हाला म्हणून दाखवतो. म्हणजे रामदास हे हिंदुत्वाचं प्रतीक आहे असं म्हटलं जातं. तुकाराम महाराजांनी स्वतःच्या गाथेत अजून उपलब्ध आहे, ते एक बरं आहे. म्हणजे गाथा संपादित करताना ते उडवत नाहीत अजून, हे नशीब आहे आपलं. आणि आपण गाथा उचकून पाहत नाही, हे एक आणखी वाईट आहे आपलं. तर पण गाथा उचकली तर 14 अभंग तुकाराम महाराजांचे अल्लाला उद्देशून आहे. माझ्याकडे काही उदाहरणं आहेत, दुसऱ्यांचीच आहेत. ती रामदास स्वामी हे हिंदुत्वाचं प्रतीक आहे, पण रामदास स्वामी स्वतः अल्लाबद्दल लिहितात आणि ते फार मजेशीर आहे. बंदा कमीन हक बोलता है, बंदा कमीन हक बोलता है, सुनतो खातिर ल्याओ, अलामिया एक जुदा नहीं रे, गैबी बाट सू जाने, असं रामदास स्वामी मुसलमानी अष्टकात लिहितात. मुसलमानी अष्टक नावाचं स्वतंत्र प्रकरण आहे त्याचं. म्हणजे अलामिया जुदा नाही, देव दुसरा नाही, त्यांच्यात भेद नाही. दुसरं रामदास स्वामीच म्हणतात, रे भाई याद करो अल्लाह की, हक्क चलना सब दिल पार की, कुबल बखत हिंदू जाएंगे. कुबल बखत म्हणजे मरणार आहात तुम्ही. कुबल बखत हिंदू जाएंगे मुसलमाना. अमरपट्टा हेही घेऊन आलेलं नाहीत आणि तेही घेऊन आलेलं नाही. बेग धनी की तलब आवे, सबको अलबत जाना. म्हणजे बेग धनी की म्हणजे त्याला आठवण आली ना की आता निघा, मुक्काम संपवा, की अलबत सबको जाना, आरामात जायचंय. त्यातही भेदभाव नाही. अल्लाह निरंजन दो नहीं रे, अल्लाह निरंजन दो नहीं रे, समजत समजन हारे. त्यांना कळलं की अल्लाह निरंजन 2-2 नाही आहेत. बंदा कहे समजो भाई, सोही खुदा के प्यारे. ज्याला हे ज्ञान कळलं की हिंदू मुसलमान वेगळे नाहीत, तोच देवांना प्रिय होतो. असं समर्थांचा गाथा
जुनी आवृत्ती पृष्ठ 448 वर लिहिलेला आहे रामदास स्वामी. रामदास स्वामींनी. वा. चल 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 नाम अल्लाह का बड़ा है, ओ अल्लाह ब्रह्म नाम वीट पर खडा आहे. हा वीट पर खडा आहे. एकनाथांचा गाथा पृष्ठ 416. क्या बात. असं क्या बात. एकनाथ स्वामी म्हणतात आपल्या विठोबाबद्दल. वीट पे खडा आहे. तेरा अल्लाह का खडा आहे तो पंढरपूर में वीट पे खडा आहे. हे अशी किती उदाहरणं आहेत. होय. हा, खूप आहेत. म्हणजे रज्जब लिहितो की भाई हिंदू पावेगा वही मुसलमान, रज्जब किणका रहम का जिसको दे रहमान. हिंदू मुसलमान वेगळे नाहीत असं रज्जब स्वामी म्हणतात. आपले रज्जब म्हणून मोठे कवी होते सुफी. आणि सुफींचं सांगायचं ठरलं तर आमीर खुसरोपासून आमीर खुसरोनं भारतीय वाद्यांचे शोध लावले. आमीर खुसरो रागदारीचा बाप म्हटला जातो. आणि आमीर खुसरो 40-40, 50-50 हजार काय म्हणू तुकड्यांचे ग्रंथ लिहायचा मोठमोठ्या कवनांचे. थोर माणूस होता. हा एक गंगा जमनीचं उदाहरण आहे. निजामुद्दीन अवलिया असेल किंवा अजमेरचा दर्गा असेल, इथं मुसलमान आणि हिंदू भेद करत जात नाहीत मला वाटतं. किंवा दावल मलिक आहे किंवा खेड शिवापूरचा दर्गा आहे. तुम्हाला अजून एक संदर्भ द्यायचा आहे. शिवाजी महाराज जिथं जिथं राहिले तिथं मुस्लिम दर्गा हमखास सापडतो. म्हणजे तुम्ही विशाळगडावर गेलात तिथंही दर्गा आहे. खेड शिवापूरला काही आयुष्य गेलं आहे असं त्यांचं म्हणतात. 8 वर्ष त्यांच्या स्वतःच्या स्वराज्याची स्थापनेची जिथं स्वप्न त्यांना पडली तिथं तो खेड शिवापूरचा दर्गा प्रसिद्ध आहे. मुस्लिम गावांमध्ये ते राहिले. आणि शिवाजी महाराजांच्या संदर्भांनी तर खूपच आहे की त्यांना जर हिंदू मुसलमानांचं प्रतीक करणार असाल, हिंदूंचं प्रतीक, तर शिवाजी महाराजांचं कुठं मुस्लिम द्वेष दिसलेलं नाही. त्या लढाया राजकीय होत्या. एक छोटासा संदर्भ देतो. अकबर आणि राणा प्रतापाची जी लढाई झाली त्याच्यात अकबराचा सेनापती हिंदू होता आणि राणा प्रतापचा सेनापती मुसलमान होता. तुम्ही काय हिंदुत्वाची मुसलमानांची प्रतीकं करताय? हे संदर्भ तपासूया ना. हे मुळात हिंदू मुस्लिम लढले का? म्हणजे ख्रिश्चन आले किंवा ब्रिटिश आले तेव्हा ख्रिश्चन म्हणून आलेलं नाही. हां, त्यांनी दिलेल्या वास्तूंचं काय करणार? गंगा जमनीचं ते मोठं उदाहरण आहे. ख्रिश्चन तुमच्यासमोर जगाची दारं घेऊन आले, विज्ञानाच्या कितीतरी सुधारणा घेऊन आले, शिक्षणाच्या पद्धती घेऊन आले. ते चूक काय बरोबर नंतर ठरवू. पण जग कळण्याची व्यवस्था गंमत अशी आहे की ब्रिटिश राज्य करत होते तेव्हा काँग्रेसची स्थापना करायला ब्रिटिशांनी मदत केलेली आहे. म्हणजे स्वतः सरकारच्या विरोधात. अरे गंगा जमनीची किती उदाहरणं द्यायची. माणूस, शेवटचं वाक्य बोलतो, एक माणूस म्हणून जगला पाहिजे हे दुसऱ्या माणसाला मान्य असतं. आणि यांची संख्या खूप आहे. माझ्या माहितीनुसार 95% जगभर. वा. ते 5%च लोक किडाळूपणा करतात. कुरकुर करत राहतात. कुरकुर नाही, काड्या करतात. काड्या वाईट पद्धत. आणि आता जो काही खेळ चालतो जगभर मारामाऱ्यांचा, धर्माच्या द्वेषांचा, आणि आपल्या देशात तर बिकट. मला गंगा जमनीची परंपरा सांभाळलेला आता जगाला आदर्श होऊ शकेल असा आपला देश वाटतो, भारत. तिकडेही मारामाऱ्या सुरू झाल्या. त्यांची आधुनिकता आहे म्हणून त्यांचं ते गंगा जमनी दबल्यासारखं वाटतं किंवा मारामाऱ्या नाहीत असं वाटतं. प्रत्यक्ष तिथं पण आहे. पण आपल्याला एवढे संदर्भ आहेत ना या देशाला. रामायण महाभारताच्या कथांचं काय करणार आहोत? रामायण महाभारताच्या कथा हिंदू कथा नाही आहेत, या मुस्लिम कथा आहेत. जिथं आत्ता मुस्लिम देश म्हणून जन्माला आले ते इंडोनेशिया वगैरे, तिथं रामायण महत्त्वाची आहेत. पंचतंत्र आहे, अरेबियन नाईट्स आहे. हे हिंदू मुस्लिम वाङ्मय नाही आहे. हे सगळ्यांचं वाङ्मय आहे. तर साहित्यात दिसतं, जगण्यात दिसतं. मला असं वाटतं जगू द्यायला पाहिजे. जगलं पाहिजे. तुमचं तुम्ही जगा. मृत्यू येईपर्यंत, नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत आनंदानं जगा. आणि नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत दुसऱ्याला जगू द्या. मारू नका. आणि आणखी एक आहे, मेंदूत जो द्वेष आहे ना तो करू नका. त्याला म्हणतात गंगा जमनी. वा वा. म्हणजे जगलं पाहिजे, आपणही जगलं पाहिजे आणि दुसऱ्यालाही जगू दिलं पाहिजे, अशी ही गंगा जमुनी परंपरा आहे. अशी ही सलोख्याची परंपरा आहे. आणि आमची सलोख्याची वारी, विठाई ही जी परंपरा आहे, आत्ता जो पंढरीला जो वारकऱ्यांचा ओघ सुरू आहे, हा खऱ्या अर्थाने सलोख्याचा हा ओघ आहे. आणि म्हणून या सलोख्याच्या वारीच्या, या उपक्रमाच्या, या कार्यक्रमाच्या माध्यमातून या वेगवेगळ्या परंपरा एकमेकांशी कसं घट्ट नातं आहे हे आमचा सांगण्याचा प्रयत्न आहे. आणि याच्या अंतर्गत तुम्ही या निमित्ताने आलात आणि आमच्याशी बोललात त्याबद्दल परत एकदा धन्यवाद. आणि या सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने मी धन्यवाद देतो. कारण ही जी वारी आहे, ही सलोख्याची वारी म्हणजे नेमकं काय,
असं जो तरुणांना हा प्रश्न पडलेला असतो, हे जे माध्यम आहे सर, हे फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम ही सगळी नव्या जमान्याची सोशल मीडियाची माध्यमं आहेत आणि त्याच्यावरून बंधुभावाचं नातं दृढ करण्यापेक्षा अलीकडच्या काळात याच्यामध्ये माणसांमध्ये भेद कसा निर्माण होईल अशी पद्धतीच्या सगळ्या पोस्ट किंवा सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. या लोकांना तर आपल्या सगळ्या तरुणांना हे सांगणं गरजेचं आहे की राजन खान यांच्यासारखी माणसं हा माणुसकीचा संदेश देत आहेत, माणसं जोडावीत कसं हे सांगतायत, त्याच्यासाठी इथली परंपरा सांगतायत. म्हणून आमची ही सलोख्याची वारी हा कार्यक्रम आपण पाहत राहा, आमच्या सोबत राहा. या कार्यक्रमाच्या लिंक्स एकमेकांना शेअर करा. धन्यवाद.